या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत देशासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला। त्यात गर्दी टाळावी यासाठी 16 मार्च पासून शाळा, महाविद्यालय, अंगणवाडींना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्याने शहरातील आंबेडकर नगर भागातील अंगणवाडी क्रमांक 134 च्या वतीने शासनाकडून आलेला कोरडा शिधा गरिबांना वाटण्यात आला। अंगणवाडी स्तरावर उपलब्ध असलेले धान्य व कडधान्य अंगणवाडी स्तरावर पोषण आहाराचे नियोजन करणाऱ्यांनी समप्रमाणात वाटप करून द्यावे असे आदेश मिळताच सिन्नर शहरातील आंबेडकर नगर भागातील अंगणवाडी क्रमांक 134 च्या वतीने 0 ते 6 वयोगटातील बालके व गरोदर माता यांच्यासाठी आलेला पोषण आहार शिल्लक असल्याने अशा मुलांच्या पालकांना समांतर वाटप करण्यात आले। यावेळी वाटप करताना सोशल डिस्टन्स व मास्क लावण्याची सक्ती करण्यात आली। या पोषण आहारात मटकी, चवळी, मसूर डाळ, गहू, मसाले आदींचा समावेश होता। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत शिल्लक असलेला कोरडा शिधा यावेळी समप्रमाणात वाटण्यात आला। यावेळी या प्रभागातील नगरसेविका मालती भोळे, अंगणवाडी सेविका सुनीता सुनील गोळेसर, मदतनीस नीता संजय जाधव, आशा स्वयंसेविका संगीता राजेंद्र गोळेसर आदींसह लाभार्थी महिला, नागरिक उपस्थित होते। SN न्यूज साठी अक्षय गायकवाड। अंगणवाडी क्रमांक 134 आंबेडकर नगर सिन्नर येथील मी सेविका बोलते। आमच्या अंगणवाडीमध्ये 6 महिने ते 3 वयोगटाच्या बालकांना कडधान्य, मसूर डाळ, गहू, चवळी, मीठ, तेल, हळद, मसाला या प्रकारचं धान्य मिळतं दर महिन्याला। आणि गरोदर माता, स्तनदा माता, कुपोषित बालकं यांना देखील अशा स्वरूपाचा आहार मिळतो। कार्यक्षेत्रातील पालकांनी देखील सोशल डिस्टन्स ठेवून आम्ही सांगितल्याप्रमाणे सहकार्य केलं आणि सोशल डिस्टन्स ठेवून पालन केलं आमच्या आज्ञेचं। त्याप्रमाणे भरपूर सहकार्य केलं आम्हाला त्यांनी। मी नीता संजय जाधव, राहणार आंबेडकर नगर, वावेस, शेल्डी रोड। माझ्या अंगणवाडीचा क्रमांक 134 आहे आणि मी आता THR आला, दर मासिक अहवाल येतो त्याप्रमाणे आम्ही चांगल्या पद्धतीने वाटप करतोय आणि लोकांचाही तेवढा प्रतिसाद आहे आम्हाला। आणि माननीय नगरसेविका मालतीताई भोळे याही उपस्थित आहेत, त्यांचे खूप आभार मानते मी। परत सोशल डिस्ट्रिक्शनच्या मार्फत म्हणजे त्याप्रमाणे लोकांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं। जगभर कोरोना व्हायरसचा जास्त चाललाय प्रसार, त्याप्रमाणे लोकांनी स्वतःची काळजी घ्यावी जेणेकरून गर्दीमध्ये नाही फिरणं किंवा हात वगैरे धुवून येणं, लहान मुलांना जास्त उन्हात फिरून न देणं, स्वतःची खूप काळजी घेणं, बाहेरून गर्दीतून आल्यावर मुलांची आपली स्वतःची काळजी घेणं, जेणेकरून मास्क, ग्लोव्हजचा वापर करणं ही जास्त काळजी घेणं गरजेचं आहे आता। आणि अशा प्रकारची आम्ही माहिती इथे तुम्हाला हे करतो।